नवापूर शहरात एकाच रात्री 3 दुकाने फोडली, व्यापारी वर्गात संतापाची लाट। नवापूर शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून काल मध्यरात्री महालक्ष्मी गारमेंटसह 3 दुकाने फोडून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे। शहरातील प्रसिद्ध व्यापारी राहुल मराठे यांच्या महालक्ष्मी गारमेंटमधून चोरट्यांनी रोख रक्कम आणि क्रेडिट कार्ड लंपास केले। ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्या चोरटा स्पष्टपणे दिसून येत आहे। काल मध्यरात्री एकाच दिवशी 3 व्यापाऱ्यांचं नुकसान होणं, 3 व्यापाऱ्यांच्या दुकानात चोरी होणं ही निंदनीय बाब आहे। तरी माझी प्रशासनाला विनंती आहे, आज ज्या व्यापाऱ्यांना आर्थिक झळ बसली आहे त्यांना आर्थिक कोंडी निर्माण होईल। आधीच व्यापारी त्रस्त आहेत, इथून पुढे दुसऱ्या व्यापाऱ्यांना नाहक बळी पडणार नाही ही बाब लक्षात घेऊन लवकरात लवकर त्या चोरला पकडून व्यापाऱ्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। महालक्ष्मी गारमेंट व्यतिरिक्त शहरातील इतर 2 ठिकाणीही चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केलाय। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। मी राहुल सुधाकर मराठे, नवापूर मेन रोडवर माझी महालक्ष्मी गारमेंट कपड्यांची रेडीमेड दुकान आहे। या दुकानात काल रात्री सीसीटीव्हीमध्ये बघितल्यानुसार काल रात्री 1:42 चोरी झालेली आहे। माझ्या दुकानात गल्ल्यामध्ये मी कॅश पैसे ठेवलेले होते, ते कॅश पैसे चोरीला गेलेले आहेत आणि अन्य क्रेडिट कार्ड वगैरे, डेबिट कार्ड वगैरे जे अन्य वस्तू होत्या त्या पण चोरीला गेलेल्या आहेत। साहेबांनी आताच त्यांच्या टीमबरोबर भेट दिली असताना ते सगळं कॅमेऱ्यामध्ये डिटेक्ट झालेलं आहे। तर माझी प्रशासनाला नम्र विनंती की नवापूर शहराच्या मेन रोड भागात जर अशा पद्धतीने चोऱ्या होत असतील, आज व्यापारी त्रस्त आहेत मंदीच्या सावटामध्ये, आणि जर अशा पद्धतीने हे चोर चोरी करून जर व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान करत असतील, आज आर्थिक नुकसानामध्ये एखादा व्यापारी हा कर्जडुबीत जाऊ शकतो। तर मी प्रशासनाला इतकी विनंती करतो की आपल्याकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सर्व वस्तुस्थिती समोर आलेली आहे। तो चोर माझ्या इथंच नाही तर पेट्रोल पंप जवळ असलेल्या सुलतानबाई असतील, त्यांच्या बाजूला स्नेहल अग्रवाल असतील, त्यांच्या इथं बी चोरी झालेली आहे। काल रात्री 3 ठिकाणी चोऱ्या झालेल्या आहेत आणि अजून भरपूर ठिकाणी व्यापाऱ्यांना मी या व्हिडिओद्वारे सांगू इच्छितो की अनेक ठिकाणी चोऱ्या होण्याची संभावना आहे। तर प्रशासनाने लवकरात लवकर त्या चोरला पकडून आम्हाला न्याय द्यावा ही नम्र विनंती।